हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप मस्त आणि मजेतच असणार, मजेतच असायला हवं. तर आम्ही संध्याकाळची वेळ होती तर हे आम्हाला बाहेर थोडंसं फिरायला घेऊन गेले होते. आमच्या इथेच एक लॉन्स आहे, तिथे सेल लागला होता तर आम्ही तिकडे गेलो होतो जस्ट बघायला काय आहे काय नाही. तर तिकडे माऊला सोडलं तर माऊ एवढी पळत होती बघू शकता तुम्ही. तर तिथे मी पर्स बघत होते पण मला खास काही एवढी आवडली नाही. त्यानंतर फक्त माऊसाठी हा ड्रेसवर मॅचिंग एक हेअरबँड घेतला आणि आम्ही तिकडनं निघालो. निघालो तर आमच्या घराच्याच इथे डोंगरे वस्तीवर तिथे पण यात्रा वगैरे असं भरते नाही का. तर आम्ही तिथे गेलो होतो. तर बघू शकता तुम्ही, तर माऊ एवढी खुश होत होती ते बघून सर्व, कारण की आता तिला कसं कळायला लागलं आहे काय आहे काय नाही. तिचं चाललं पप्पा चला तिकडं, पप्पा चला, पण पप्पा इथे खायला घेत होते. त्यानंतर आम्ही गेलो तिकडे तर डुगूला इथं रेलगाडीत बसवलं होतं. तिला बसवत होतं, ती नाही म्हणत होती, पण मग डुगूला बघून एवढी किंचाळत एवढी आवाज देत होती त्याला की दादा 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 असं. पण तिलाही बसूशी वाटत होतं पण ती घाबरत होती. मग नंतर आहे ना तिचे पप्पा बोलले जाऊ दे आपण आहे ना त्या दोघांना दुसऱ्या गाडीमध्ये बसू. तर आम्ही पुढे आहे ना एक अशीच गाड्या नसतात का तुम्हाला दिसेल पुढे, त्याच्यामध्ये आहे ना डुगूला आणि माऊला बसवलं होतं. तर मस्तपैकी त्याच्यात पण ती एकच राऊंड घेतला बघू, हा एकच राऊंड घेतला आणि त्याच्यातही ती रडायला लागली. मी तिला उचलून घेतलं मग डुगूच खेळला बघू शकता तुम्ही. तर असं काहीच तिथे यात्रा भरते, तिथे कॉकरी वगैरे आपल्याला म्हणजे भरपूर असे ड्रेस आणि म्हणजे खूप छान छान नाही का असं खाण्यापिण्याचं वगैरे सर्व असतं तिथे. आणि तिथे ना मला गोळा खायचा होता, तर मी यांना म्हटलं मला गोळा खायचा आहे, तर आम्ही तिथे गोळा खात होतो बघू शकता तुम्ही. आणि मी तिकडनं आहे ना काही अशा थोड्याफार घरासाठी लागणाऱ्या थोड्याशा वस्तू घेतल्या आहे, म्हणजे असं नॉर्मली घरात लागतं ते. तर मी ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते, नक्की तुम्ही बघा. आणि आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.